डिझेल टाकायचं आपल्या गाडीत. तर डिझेल टाकायचं इथं काम चालू आहे. थोडं बदल झाला होता त्याच्यामुळे सर मोठं झालं आहे आणि आम्हाला हे पूर्णच आता भरावं लागणार आहे. असं इकडे या साईडला पण आपण हे टाकून घेतलेत दगड वगैरे. इकडे हे सगळं आता फोडायला लावतो माणसानं या साईडचं. आणि इकडची गाडी आली. इकडे आपल्याला खाली कॉन्क्रीटला वगैरे हे स्ट्रॉंग असतं खूप. हे आपल्याला लागणार आहे, त्यासाठी गाडी आपण इथं मागवली होती. 2 ब्रास हे पडलेले. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर आता सकाळची वाजले आहेत 9 आणि आम्ही आता निघालो आहे नवीन साईडवर आमच्या. तर मागे गाड्या बघू शकता तुम्ही, दोन्ही पण गाड्या रेडी झालेल्या आहेत. मी मोठी गाडी घेऊन ही पुढे जातो आहे, त्याच्यानंतर पप्पा मागून येणार आहेत ही गाडी घेऊन. तर असं काय आहे, आज आम्ही तिकडे राहायलाच जातो आहे. आता 15-1 दिवसानंतरच इकडे घरी येणार आहोत आपल्या. त्याच्यामुळे गाड्या वगैरे रेडी करून झाल्यात. आता माणसं येतात, त्यांची वाट बघतो आहे मी. हे बघा, ही आपली पहिली गाडी इथे झाली रेडी आणि मागून दुसरी पण. ह्या दोन्ही गाड्या आपल्याला तिकडे घेऊन जाव्या लागणार आहेत, कारण की बाईक माणसं भरपूर आहेत म्हणून बाईक घेऊन जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे ह्या 2 गाड्या घेऊन जाणार आहोत आम्ही. आता माणसं येतील तसं आम्ही निघणार आहोत पटापट. चिपळूणला तिकडे आपली साईट चालू आहे. मागच्या वेळी मी व्हिडिओ टाकली होती बघा 1-2 दिवसापूर्वी. तिथेच आपल्याला जायचं आहे आणि तिथं आपली साईट चालू आहे. तर आता तिथे बाकी काय काम कसं होतं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता जाताना आमचा प्रवास कसा होतो आहे ते पण तुम्हाला दाखवतो मी. एवढ्या लांब आम्ही आता तिथे जाऊन राहणार आहोत. आता साईड आपली लांब आहे, त्याच्यामुळे आपल्याला तिथे राहायलाच जावं लागेल. येऊन जाऊन खूप लांब आहे, त्याच्यामुळे ते शक्य होणार नाही, म्हणून आम्ही तिथे जातो आहे राहायला. तर पुढे कसं काय होतं आहे मी तुम्हाला दाखवतो. चला, पंपला आलो आहे आमच्या इथे चिखळीला. हे बघा, डिझेल टाकायचं आपल्या गाडीत. तर डिझेल टाकायचं इथं काम चालू आहे. घाट काय नाव काय याचा? रामपूरची घाटी. लोडच्या गाड्या जामच येतात एखादा. हायवेला होता आपण. इकडे बस डेपो आहे या साईडला. हे बघा, ब्रिजचं काम चालू आहे बघा.
खाली जायपर्यंत आपल्याला कच्चा रोडच लागतोय. तुम्हाला आता मी दाखवला तो, हे बघा पूर्ण कच्चा रोड आहे, म्हणजे काम चालू आहे रोडचं. हे बघा नंतर एवढं काय माणसाने काम केलं इकडे. हे बघा खाली जांबा दगड आणि हा जो काळा दगड आहे त्याची सोलिंग करून घेतलेली आहे. हे बघा मध्ये आपला चर सरकवला होता त्याच्यामुळे जरा चर मोठा झाला आहे. हे बघा प्लॅनिंग थोडं बदल झाला होता त्याच्यामुळे चर मोठा झाला आहे आणि आम्हाला हे पूर्णच आता भरावं लागणार आहे. असं इकडे या साईडला पण आपण हे टाकून घेतलेत दगड वगैरे. इकडे हे सगळं आता फोडायला लावतो माणसानं या साईडचं. आणि इकडे पण आपण आता हे बऱ्यापैकी थोडीफार पानसाल करून घेतले आणि ह्याच्यावर आता आपण एक मालाचं हे ओढणार आहोत. हे बघा PCC ओढणार इकडे आणि बऱ्यापैकी एकदम लेवल करून घेणार. त्यानंतर आपला बांधकाम जो त्याचा चालू होणार आहे. हे बघा इकडचं जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन त्या साईडचं. इथे मध्ये अशी पट्टी मारू आणि ती तिकडून एक पट्टी येईल, असं पूर्ण एक घेरा फिरवून घेणार आहोत. आता माणसं जेवायला गेलेत तर मी पण तिकडे जातो आहे, तुम्हाला ते दाखवतो इथे कसं काय मी केलं. हे बघा मित्रांनो साईडवर गाडी आली ग्रेडची, भुसा आहे हा. हे बघा ग्रेडची गाडी आली इकडे. आपल्याला खाली कॉन्क्रीटला वगैरे हे स्ट्रॉंग असतं खूप, हे आपल्याला लागणार आहे. त्यासाठी गाडी आपण इथे मागवली होती. 2 ब्रास हे पडलेले. हे बघा आता गाडी निघाले, ते काम आपलं झाले. उद्यासाठी आपण व्यवस्था करून ठेवले. रेती काय थोडं रेतीचा प्रॉब्लेम आहे, 1-2 दिवसामध्ये पडणार आहे, त्याच्यामुळे हे आपण असं केलेलं आहे इथे. हे बघा मध्ये एवढं काय झालेलं आहे. आम्ही इकडे राहायला आलो आहे नवीन साईडवर आमच्या चिपळूणला. तर आज इकडेच आम्ही आहोत. मालकाची रूम आहे इकडे, त्यांचं जुनं घर, तिथं आम्ही राहायला आहोत आता. आणि जेवण वगैरे होतं आहे आमचं. हे बघा तर असं काय झालेलं आहे आज. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्यापासून तुम्हाला मी सगळं दाखवत असेल की कसं काय होतं आहे घराचं, कितपत काम चालू आहे आणि कसं काय आम्ही करतो आहे. तर व्हिडिओमध्ये बनून राहा शेवटपर्यंत. आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.